शिवसेना द्वारा आयोजित समारोह में धनंजय बोराड़े को सम्मानित किया गया। महाराष्ट्र के शिवसेना नेताओं ने कल चिंचपाड़ा अंबरनाथ में धनंजय बोराड़े का सम्मान करते हुए एक गर्वनीय समारोह आयोजित किया। समारोह के आयोजक मोहम्मद हमजा अब्दुल शेख और मौसीम सैयद ने कार्यक्रम के समापन पर सभी महत्वपूर्ण अतिथियों का धन्यवाद व्यक्त किया। इस उपलक्ष्य में भाजपा के एक कार्यकर्ता ने भी भाग लिया, जबकि ज्यादातर मुसलमान समुदाय के लोग इसमें बढ़ चढ़कर हिस्सा ले रहे थे। समारोह के मुख्य अतिथियों में शामिल थे उदय ठाकरे, जिन्होंने इस अवसर पर उत्साहपूर्वक भाग लिया। इसके साथ ही अंजलि राउत, अंबरनाथ शहर के शहर प्रमुख श्री संदीप पगारे, पूर्व शहर प्रमुख श्री अजीत काड़े और सचिव सुज्ञान सुनील मेहाबुबानी ने भी इस समारोह के संगठन में महत्वपूर्ण भूमिका निभाई। समारोह में भाजपा के कुछ कार्यकर्ता भी शामिल थे, जो समुदाय के एकीकरण और विकास को बढ़ावा देने में सक्रिय रहे। इस उत्सव के माध्यम से धनंजय बोराड़े जैसे नए जिला प्रमुख ने शिवसेना की नीतियों और विचारधारा के प्रति अपना समर्पण प्रकट किया। समुदाय के इस समर्थन और समर्पण से उन्हें नई जिम्मेदारियों और संघर्षों के लिए प्रेरित करने का अवसर मिला है। समारोह में उदय ठाकरे ने अपनी मौजूदगी से कार्यक्रम को संबोधित किया, जबकि अंजलि राउत, संदीप पगारे और अजीत काड़े जैसे स्थानीय प्रमुख भी उपस्थित थे। समारोह ने शिवसेना के प्रधानमंत्री उद्धव ठाकरे की दृष्टि में अहम एकता और सहयोग का पोषक रूप अदा किया। इस समर्थन और उत्साह से धनंजय बोराड़े ने अपने नए दायित्व की दिशा में एक नया कदम रखा, जो स्थानीय समुदाय के लिए एक प्रेरणा का स्रोत बन चुका है। बाजीगर आम्ही सगळे बाजीगर आहोत, पण ती अदृश्य शक्ती, अफाट शक्ती, मायावी शक्ती कुठं गायब झालेली माहिती। पण इथं शक्ती होती तर फक्त तुमची आणि आमची होती, संपूर्ण यश। आणि म्हणून खास मी प्रत्येक वेळी सांगतो की अभिनंदन करण्या किंवा सत्कार करण्यासाठी मला कधीतरी वाटत एक सर्वसामान्य कार्यकर्ता, सर्वसामान्य शिवसैनिक जसे साबिरबाई होते तसे झाले। दुप्पट मार्ग, बिकट वाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको, बरोबर ना? आता धोपट मार्ग सोडायचा, साबिरबाईचा कसा होता, रांगणा गडी। साबिरबाईची छबी आम्ही अलकाबाई काढली, काही फरक नाही। व्यक्तिमत्व तसं, राहणीमान तसं, विचार तसे, वक्तृत्व तसं। असे आमचे उपनेते अल्ताफबाई शेख, हिंगोलीचे संपर्क प्रमुख आमचे मित्र संजयजी उकिरडे, त्यानंतर आमचे शहर प्रमुख उल्हासनगर कैलासजी, अंबरनाथचे समन्वयक बाळासाहेबराव नाईक बाजूले, शहर प्रमुख काळेसाहेब अजित काळे, शहर प्रमुख संदीपजी पगारे, रमेश डोंगरेजी, आता आलेले आपले विधानसभा संघटक डॉक्टर मानकर, जानू मानकर, उपजिल्हा संघटिका राऊतताई काळे, सम्राट म्हणजे बाळासाहेब ठाकरे, मासाहेब मीनाताई ठाकरे आणि धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज अंबरनाथ मध्ये सत्कार सोहळा आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे वाटप असा एक सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला आपले उपनेते माननीय अल्ताफबाई शेख लावले याबद्दल खरोखर अल्ताफबाई खूप आनंद होतो, कारण कुठेतरी आम्हाला साहेबांची आठवण येते आणि अल्ताफबाईला बघितलं की आम्हाला समाजात वाटतं की साहेब आपल्यातच कुठेतरी आहे। या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके जिल्हा प्रमुख माननीय आबासाहेब गोडारे, संजय दादा यांचंही अंबरनाथ नगरीमध्ये स्वागत। आणि उल्हासनगर शहराच्या दरम्यानीचे शहर प्रमुख माननीय श्री कैलासदादा तेजी आणि आमच्या लाडक्या शहर संघटिका उल्हासनगरच्या सौ जयाताई तेजी, अंबरनाथ शहराच्या माजी नगरसेविका, माजी महिला बालकल्याण सभापती सौ रेश्माताई काळे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या लोकसभेमध्ये आणि ही पक्षाची पडझड झाल्यानंतर खूप उलथापालथ अंबरनाथ शहरामध्ये झाली, परंतु
आमचे दोन्ही शहर प्रमुख माननीय संदीपदादा पगारे आणि अजित काळे यांनी हिरिरीनं उभं राहून परत चौकटींची मांडणी केली आणि त्यांना त्याच्यामध्ये 7 शहर समन्वय श्री निशिकांत नरावत यांनी दिली आणि त्यानंतर की सिफत है तो अंधेरे में मिलो. फार सुंदर शेर आहे. मुस्लिमांचा विषय निघाला म्हणून माझ्या ते लक्षात आलं. अगर तुमने हीरो की सिफत है तो अंधेरे में मिलो, धूप में कांच के टुकड़े भी चमका करते हैं, ऐसे कांच के टुकड़े में से चुनकर हीरे का टुकड़ा निकालने वाले हमारे आदरणीय पक्ष प्रमुख उद्धव साहब ने हमारे घोटाले साहब जैसा हीरा आपके लिए दिया है. खरं तर उद्धव साहेबांचं जेवढं मोठेपणा आपण बहाल करू शकतो, मी त्या 3 शब्दावर त्यांच्याबद्दल बोलतो का शालीनता, विनयता आणि नम्रता. मी त्यांना फार जवळून पाहिलं. शालीनता, विनयता आणि नम्रता याचं दुसरं माझं कोणतं असेल तर ते साहेब त्या पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब. शालीनबाईंच्या नंतर ज्यावेळेला मला पद देण्यात आलं, आम्ही प्रत्येक वेळेला बसलो, नमस्कार चमत्कार व्हायचा, पण साहेबांनी कधी मला नावाने हाक मारली लागली. एक दिवस काय झालं, आम्ही एका कार्यक्रमात बसलो होतो आणि मी काही पत्र वगैरे त्यांना दिली. असा मोठा म्हणजे घोडका तिथं बसलेला होता आणि एकेकांची कामं करून ते काढत होते आणि शेवटी त्यांनी मला नाव घेण्याचं अल्ताफभाई मी तुम्हालाही वेळ देणार आहे. मला स्वतः साहेब बोलले, अल्ताफभाई तुम्हालाही मी वेळ देणार आहे. म्हणून साहेब आता मला वेळेची गरज नाही, तुम्ही मला नावासहित ओळखलं, माझं पण झालं, माझं काम. ही माया आणि प्रेम मातोश्रीमधून मिळतं आणि त्या मायासाठी आम्ही सगळे हापापलेले आहोत. शिवसेना म्हणजे कुटुंब समजून आम्ही तिथं जातो आणि कुटुंबाप्रमाणे कामं करत असतो आणि त्यांच्या पाठीचा, आमच्या पाठीवर त्यांचा सदैव हात असतो. अशी ही शिवसेना. सगळ्यांनी सांगितलं, सगळ्यांना सगळ्या ठिकाणी बोलवण्यात आलं. मला आठवतं जेव्हा शिवसेनेचे 2 तुकडे झाले, आता ते गद्दार वगैरे बोलून का थकलो आपण, पण गद्दार सगळ्यांना समजलंय. पण एक दिवस रात्री अचानक मला फोन आला, प्रभाकर पी अल्ताफभाई साहेब तुमच्याशी बोलणार आहेत, मुख्यमंत्री साहेब. बोललो द्या फोन. त्यांनी मला फोन घेतला आणि मला सांगितलं, अल्ताफभाई चला या, तुमच्यासाठी 2 महामंडळ ठेवलेली आहेत, उद्या तुम्ही या आणि कोणतं महामंडळ हवंय ते घ्या. मी त्यांना म्हणालो, साहेब आज आपण मुख्यमंत्री आहात, तुमच्या मनात जे वाटतं ते तुम्ही केलं, पण मी शाबीरबाईंचा पुतण्या आहे आणि मला शाबीरबाईंचा वारसा आहे. आमचं एकच रक्त आणि ते रक्त म्हणजे भगवं. त्या भगव्या रक्ताला तिलक आणि राग आम्ही कधी लावणार नाही आणि लावणारही लावू देणार नाही. हे त्यांना बोलून मी फोन लगेच कट केला.